धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंपाठोपाठ आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अडचणीत येण्याची शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्यातील अमृत योजनेअंतर्गत निकृष्ट पाईपलाईन टाकल्याप्रकरणी शिंदेंची अडचण होण्याची शक्यता आहे। हे प्रकरण मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल झालेलं आहे। मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथपत्रातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच यामध्ये जबाबदार धरलं। तेव्हा सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करण्याची आणखीन एक संधी मिळालेली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अमृत योजनेच्या संदर्भात यवतमाळच्या एक हायकोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलाय हायकोर्टात, आणि ते ॲफिडेव्हिटमध्ये कोर्टाने विचारलं की इथे जो काही गैरप्रकार झाला आहे, हा काही प्रकार झालेला आहे, याला जबाबदार कोण? तर त्या सुजाता सौनिक मॅडमनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नावाने ॲफिडेव्हिट दिलं। कदाचित तुम्हाला माहित नसेल, आता ते आम्ही तिथे बोलणार होतो पण तुम्ही विचारलात म्हणून इथे पण बोलून टाकतो। हे जर असं चालू असेल तर महाराष्ट्र कुठल्या दिशेनं जात आहेत आणि सत्ताधाऱ्यांची दिशा तोंड किती दिशेनं जात आहेत हे या ठिकाणी दिसेल। तर आपण बघतोय यवतमाळमध्ये जुनी पाईपलाईन बदलल्यामुळे शेतीचं नुकसान झालं होतं। कंत्राटदाराकडून भरपाई वसूल करणं अपेक्षित आहे। भरपाई नगरविकास खात्यानं देण्याची संजय राठोड यांनी मागणी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सदर प्रस्तावाला मान्यता मिळाली। नुकसान भरपाईसाठी शिंदेंकडून 54 लाख रुपये मंजूर करण्यात आले।